आणि सविस्तर बातम्यांचा आढावा घेणार आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली। यावेळेला मोदींनी या सर्व प्रमुखांना निर्देश दिलेत। सैन्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे आणि कारवाई कधी करावी हे लष्करानंच ठरवावं अशी थेट भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आहे। एक प्रकारे भारतीय लष्कराला हे आदेश दिलेत का अशी चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांच्या बैठकीत ही भूमिका त्यांनी मांडली। या बैठकीतनं काही महत्त्वाचे मुद्दे समोर आलेत। भारतीय लष्कराला कारवाईचा पूर्ण अधिकार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय। लष्कराच्या बैठकीनंतर मोदींना अमित शहा आणि मोहन भागवत यांच्या सोबतही त्यांनी चर्चा केलेली आहे। ही महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीत दरम्यान काय करायचंय त्याचे सगळे अधिकार हे सैन्याला देण्यात आले। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। राजधानी दिल्लीमध्ये 3 मोठ्या बैठका पार पडल्यात। पंतप्रधान आणि तीनही दलाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते। पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्यामध्ये चर्चा झाली। पंतप्रधान आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यातही चर्चा झाली आहे। भारत पाकिस्तानला चोख उत्तर देण्याच्या तयारीत आहे। पंतप्रधानांची तिन्ही दलांच्या प्रमुखांशी चर्चा झाली। कारवाई कधी करायची लष्करानं ठरवावं असं मोदींनी सांगितलंय। तर भारतीय लष्कराला कारवाईचे पूर्ण अधिकार आहेत असंही त्यांनी म्हटलंय। कारवाई कधी करायची लष्करानं ठरवावं असे आदेश त्यांनी दिलेत। दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। सैन्यानं वेळ आणि टार्गेट ठरवावं आणि त्याचे सर्वाधिकार त्यांनी आता दिलेले आहेत ते लष्करालाच।